प्रश्न क्रमांक 2. हा सभापती महोदय, 4762 ते अटल सेतूचं काम 90% पूर्ण झाले तुम्ही सांगितलेलं आहे, बरोबर आहे? प्रश्न क्रमांक हा आता उदयजी, अटल सेतू ते शिवडी, शिवडी ते वरळी, वरळी ते हर्डीकर मार्ग, ते पासपोर्ट ऑफिस ते बांद्रे कोस्टलला जाणारा रस्ता, हे 10%च काम बाकी आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे? आता आपण गेले कित्येक महिने बघतोय की ते तसंच आहे. तर ते नक्की 10% काम, त्याची तारीख तुम्ही देऊ शकता का? की साधारण 6 महिन्यात होईल, 8 महिन्यात होईल, वर्षभरात होईल? हे तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. नाही, मला ते महत्वाचं आहे. पूल पडायला पाहिजे असं नको आहे, नीट पाहिजे काहीतरी, केला आणि झाला असं नको. तर साधारण केव्हा होईल? आणि ते तिकडचे लोकप्रतिनिधी जे असतील त्या सगळ्यांना घेऊन, इतर अधिकाऱ्यांना घेऊन सगळं नीट सेफ्टी करून केव्हापर्यंत होईल नक्की? मंत्री महोदय. सभापती महोदय, शिवडी वरळी उन्नत मार्ग जो आहे त्याची अंदाजित रक्कम प्रशासकीय मान्यता 2283 कोटीला दिलेली आहे. याचं कार्यारंभ आदेश जो आहे तो 13/1/2021 दिलेला होता. याचा कालावधी 36 महिने होता आणि हा रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा रस्ता अटल सेतूला जोडणार आहे, हा रस्ता वांद्रे वरळी सी लिंकला जोडणार आहे आणि हा रस्ता मुंबई कोस्टल रोडला जोडणार आहे. त्याच्यामुळं काही परवानग्यांसाठी याला उशीर झालाय, याच्याबद्दल नक्कीच दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु 62% या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सप्टेंबर 2026 पर्यंत हे पूर्ण काम होईल. बाई जगताप. सभापती महोदय, मंत्री महोदयाने उत्तरामध्येच अतिशय त्याचं विस्तृत हे केलं महत्व. कारण हा नुसता कनेक्टर नाही आहे, तर हा कनेक्टर मुंबई असेल, अटल सेतू असेल, या सगळ्या याच्या दृष्टीने अति महत्वाचा हा रस्ता आहे. आणि म्हणून आपण आता उत्तर 26 सप्टेंबर पर्यंत आपण याची मुदत त्यांची आहे असं सांगितलेलं आहे. इथे नार्वेकरांनी प्रश्न विचारताना आणि सगळ्यांचाच असं मत आहे की या बाबतीमध्ये मध्यंतरी जी माहिती होती ती अशी चुकीची असेल तर मला आनंद होईल त्या गोष्टीचा. याच्यामध्ये वरळीमधून जाताना तिथे तिथला जो मोठा कॉम्प्लेक्स आहे हा त्याचा अडचणीचा भाग होता अशी माहिती आहे. मला माहित नाही की खरी परिस्थिती काय आहे ती. कारण तेवढाच जर पोर्शन आपण पाहिला, पुढचा अटल सेतूला जो कनेक्टर आहे तो चालू झालाय पुढे शिवडीपासून, तो म्हणजे तिकडे काम सुरू झाले. हा मधला जो एक ज्याला म्हणतो ना फिलिंग द ब्लँक्स, त्याच्यासारखं तो राहिलेला आहे. आणि म्हणून याला प्राधान्याने पहिलं आपण महत्व देणार आहात का, आणि तो तात्काळ करण्याच्या दृष्टीने आपण कॉन्ट्रॅक्टरला तशा सूचना देणार आहात का? सन्मान्य सभापती महोदय, बाई जगताप साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या निमित्तानं देखील हा रस्ता रखडलेला होता. त्याच्यामध्ये बाईंनी सांगितल्या पद्धतीनं 19 इमारती याच्यामध्ये बाधित होत होत्या. त्याच्यामध्ये 386 कुटुंब होती, परंतु त्याच्यावर देखील निर्णय झालेला आहे. आखणीत बदलानंतर 2 इमारती आता म्हणजे 83 कुटुंब याच्यामध्ये फक्त बाधित होणार आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आणि याच्यामध्येच अजून एक जो महत्वाचा विषय होता तो म्हणजे एल्फिस्टन उड्डाण पुलाची जी पुनर्बांधणी होती, ते देखील हे 2283 कोटीच्या टेंडरमध्ये इन्क्लूड आहे आणि ते देखील काम डबल लेअरनं पूर्ण होणार आहे. सुनील शिंदे. की आता रहिवाशांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न होता तो मिटलेला आहे. माझ्याही माहितीनुसार आम्ही त्या मतदारसंघातच आजूबाजूला राहतो. 2 इमारतींचा प्रश्न हा निर्णय झालेला आहे, पण नेमका ते कधी होणार, त्यांना कोणत्या किती कालावधीत त्यांना तिथेच घर देणार, याबद्दल आम्हाला MMRDचे अधिकारी उत्तर देत नाही. आपल्याकडून तसं उत्तर येत नाही. तर तशी अपेक्षा की साधारणतः त्यांना त्या ठिकाणी किती कालावधीत आपण जी 83 कुटुंब आहेत त्यांना घरं देणार, नंबर 1. नंबर 2 की हा सगळ्या शिवडी वरळी कनेक्टरच्या कामाची सुरुवात होण्यापासून मी सातत्याने फॉलोअप करतोय की गणपतराव कदम मार्ग नामजोशी मार्गाला जोडून लालबागला आंबेडकर मार्गाला जोडणारा जो रोड ओव्हर ब्रिज आहे त्याची मान्यता आहे. त्याला सगळं काय, फक्त एक NOC आपल्याला पाहिजे होती NTC मिलची. मला
मी आपल्यावर टीका करत नाही किंवा आपल्या मुद्दामून हा विषय आणत नाही, परंतु रेकॉर्डवर आहे की आपण मला सदनात आश्वासन दिलं होतं या संदर्भाने. प्रश्न विचारा. प्रश्नावरच येतो, परंतु आपणही मी त्या पुढच्या कारवाईला गेलो नाही, कारण प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्याच्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता मला. तर कृपा करून ह्या शिवडी वरळी कनेक्टरच्या सोबत वरळी वासियांना, लोअर परळ वासियांना, डिलर रोड वासियांना दिलासा देणारा, कारण भविष्यात या ठिकाणी ट्रॅफिकचा जटिल प्रश्न आहे. तर एनटीसीच्या याच्यात मध्यस्थी करून ती एनओसी पाहिजे ती ताबडतोब मिळवून द्या, कारण आज किती म्हटलं आपण या उत्तरात तरी ट्रॅफिकचा हा जटिल प्रश्न आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये लोअर परळ ब्रिज वरून केईएम हॉस्पिटलला जायचं असेल तर 1.25 तास लागतो. एखादा पेशंटला घेऊन जायचं असेल तर पेशंटची काय अवस्था होत असेल मला पुढचं सांगता येत नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिकची अतिशय जटिल समस्या आहे. त्यामुळे भविष्यातील हे प्रश्न सोडवण्यासाठी मी ज्या प्रश्नाचा सातत्याने पुरवठा करतोय, आपण मला आश्वासन दिलं होतं त्याबद्दल आपण निश्चित मला या ठिकाणी योग्य कारवाईबद्दल उत्तर द्याल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, 2 मुद्दे सुनील राऊत साहेबांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. एक पुनर्वसनाचा विषय सुनील शिंदे साहेबांनी हे दोघेही चांगले मित्र असल्यामुळं नावात थोडं हे झालं. बाधित 83 कुटुंब आहेत. त्या 83 कुटुंबापैकी 4 कुटुंबांना रोख आपण प्रत्येकी 1,17,00,000 रुपये दिलेले आहेत आणि 79 कुटुंब जी आहेत त्यांना आपण म्हाडाकडून किंवा MMRDA कडनं जी काय सदनिका आपल्याला प्राप्त होणार आहेत त्याच्यामध्ये आपण पुनर्वसन करणार आहोत. आणि सदनिकांचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो 300 चौरस फुटाचा आहे आणि प्लस 35% फंजिबल एरिया आहे. त्याच्यामुळे त्यांना जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी देतोय. आणि नाही, 4 कुटुंबांना 1,17,00,000 रुपये आपण दिलेले आहेत आणि MMRDA कडे आणि म्हाडाकडे आपण मागणी केलेली आहे त्यांच्या सदनिकांची. त्या मिळाल्यानंतर तात्काळ आपण त्यांना देणार आहोत. दुसरा, मगाशी आपण जो मुद्दा मांडलात की वरळीचा म्हणजे शिवडी वरळी उन्नत मार्गाचा जो आपण मुद्दा या ठिकाणी मांडलात त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की जे 2 डबल डेकर जे मार्ग होत आहेत त्याच्यामध्ये पहिला स्तर जो आहे तो एल्फिस्टन पूल प्रमाणेच होणार आहे आणि दुसरा स्तर जो आहे तो शिवडी वरळी उन्नत मार्ग होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या परवानगीच्या जर काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये नक्की लक्ष घातलं जाईल आणि लवकर नाही त्या संदर्भामधली माहिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जर एनओसी साठी काही रखडलं असेल तर ते एनओसी देखील तात्काळ देण्याचे निर्देश दिले जातील. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, जे त्या ठिकाणी सुनील शिंदे साहेबांनी विचारलंय, आपण त्या ठिकाणी म्हाडाकडून MMRDA सदनिका प्राप्त होणार आहेत आणि त्या सदनिकांच्या संदर्भात दुरुस्ती त्यांची काम सुरू आहे. तर किती दिवस दुरुस्ती होणार आहे? कारण नाहीतर म्हाडाकडून MMRDA पहिल्या दिल्या असेल तर त्यांचं दुरुस्तीचं काम किती दिवसात पूर्ण होणार आहे आणि त्यांना तुम्ही ऍक्च्युअली अलॉट करणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडला ती वस्तुस्थिती खरी आहे की त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे. ते किती दिवसात होईल याच्याबाबतची सध्या माहिती माझ्याकडे नसली तरी लवकरात लवकर ते आपण तयार करण्याच्या सूचना आपण त्यांना देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला करता येईल तेवढ्या सदनिका ज्या लाभार्थी आहेत त्यांना वितरित करण्याच्या दृष्टीनं आदेश देऊ. सचिन आहे. सभापती महोदय, सुनीलजी तुम्ही सांगताना ते कोणाचे लाडके, पण संशोधनाचा विषय आहे की ते कोणाचे लाडके आहेत, मुख्यमंत्र्यांचे का उपमुख्यमंत्र्यांचे? सभापती महोदय, हे एस्केलेशन वाढवण्याचा प्रकार कसं होतो हे ह्याच्यातून आपल्याला सिद्ध होतोय. आता हे पूल बांधकाम जे अंदाजित केलं गेलं, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्यावेळीच तुम्ही जे निविदा काढल्या त्याची रक्कम किती होती आणि आता एस्केलेशनच्या वरती हे लेट झाल्यामुळे ती रक्कम किती होणार आहे? कारण सभापती महोदय काय झालेलं आहे की एअरपोर्टला जोडणारा हा पूल आहे, म्हणजे आता एअरपोर्ट सुरुवात झालेली आहे, पूर्ण उपनगर आणि सर्व विभागातली जी ट्रॅफिक आहे ती इकडनं जॉईन होणार होती ती आता होणार नाही, ते दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बा ती किती रक्कम आता वाढणार आहेत, त्यामुळे किती कोटी रुपये होणार आहेत, हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, जसं सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे तिकडे कामगार नगर आहे, ती वस्ती आहे, अनेक ज्या जुने मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत, तुम्ही आता निर्णय घेऊन एल्फिस्टन ब्रिज आता तोडतायत, ते डबल डेकर बनवण्याचा काम 26 पर्यंत होईल असं वाटत नाही. त्या भाडेकरूंना तिकडेच घरं पाहिजे ही त्यांची मागणी होती. त्या योजनेमध्ये त्यांना त्याच परिसरामध्ये ते अंतर्भूत करण्याचा पण देखील प्लान तयार होता, पण ते झालं नाही आणि ते तुम्ही कधी करणार आहात?
आणि आता विशेष जे कामगार नगरचा जो विषय आलेला आहे त्यामुळे लोकांना तुम्ही MMRDA मध्ये 3 वर्ष अगोदर पाठवला, त्यांना सांगितलं 3 वर्षात तुम्ही करू. आता त्याचे भाडे पण त्यांना दिले जात नाहीये. तर त्यांना परत आणण्यासाठी आपण किती महिन्यामध्ये त्यांना परत आणणार आहे त्या निमित्ताने स्पष्ट करावं. मंत्री महोदय. नाही, सभापती महोदय, मी सांगितलं की जो प्रवीण दरेकर साहेबांनी मुद्दा या ठिकाणी मांडला की MMRDA आणि म्हाडाच्या ज्या काही सदनिका आहेत त्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर त्या दुरुस्त करण्याचे आदेश दिले जातील आणि लवकरात लवकर या लोकांना त्याच 3 किलोमीटरच्या परिघामध्ये कशा पद्धतीनं घर देता येतील यासाठी प्रयत्न केला जाईल. नंबर 1. नंबर 2, आपण जो सांगितलं की डबल डेकरचा जो विषय आहे ते डबल डेकरचं सेपरेट काम नाही आहे. जे काम आहे ते 2283 कोटीच्या कामामध्येच इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे त्याची वर्क ऑर्डर आपण जी दिलेली आहे ती त्या कामाची देखील वर्क ऑर्डर त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्या कामाला काही सेपरेट निविदा काढायची आहे किंवा सेपरेट आपल्याला अजून काही करायचे, पैशाची तरतूद करायची अशातला भाग नाही. त्याच निधीमध्ये ते इन्क्लूड आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी कोणाचा लाडका आहे आपण जे विचारलं त्याच्यापेक्षा तुम्ही आणि सुनील शिंदे हे वरळीच्या आमदारांचे कोण लाडके आहेत हे देखील आम्हाला दोघांपैकी एक कळलं पाहिजे. लास्ट नार्वेकर. माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही एक त्या जुना पासपोर्ट ऑफिस जे आहे ना तिथे एक व्हिजिट द्याल का? म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली करेल की ते काम 10% जे पूर्ण आहे ते कसं करता येईल, काय करता येईल, तर तुम्ही ती व्हिजिट द्यावी अशी माझी विनंती आहे. मंत्री महोदय. माननीय मिलिंद नार्वेकर साहेब जो दिवस सांगतील, जी वेळ सांगतील त्या वेळेला मी स्वतः त्यांच्या समवेत पाहणी करायला तिथे येईल. प्रश्न क्रमांक 3, 5500